त्यानंतर पुढील सत्कारासाठी मी मंचावर आमंत्रित करतो नंदेश उमप यार. मी हे पत्र घेऊन आलो आहे माझ्या प्रिय मित्रासाठी, म्हणजे आमच्या तुषारसाठी. तुषार ये, चाहत्याने पत्र लिहिलं आहे तुझ्यासाठी. कॉमेडी स्किटमध्ये जसं निवेदाचं टायमिंग, या विनोदाचं टायमिंग जसं अचूक लागतं, तेवढंच महत्त्वाचं असतं त्या पंचसोबत वाजणाऱ्या पार्श्वसंगीताचं. ढोलकीवर पडणारी एखादी हलकीशी पण अचूक थाप त्या विनोदाचं वजन अजून जास्त वाढवते. विनोदाचं हेच वजन वाढवण्याचं काम तू चला हवा येऊ द्याच्या पहिल्या भागापासून नित्य नियमाने करतोयस. कलाकारांच्या ॲक्शन रिॲक्शन इतकंच महत्त्वाचं काम तुझं संगीत करून जातं, ज्यामुळे कार्यक्रमाचा सूर योग्य दिशेने चाललाय हे लक्षात येतं. तुझ्या याच कामामुळे तू आणि तुझा बँड या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग बनला आहात. यासोबतच तुझ्यात एक हौशी अभिनेता सुद्धा दडलेला आहे. जिथे कमी तिथे आम्ही या प्रायोगिक तत्वावर तू अधूनमधून अभिनय करताना आम्हाला दिसतोस. पण खरं सांगू मित्रा, तू तिथेही स्वतःची छाप सोडून जातोस. म्हणूनच तर या मंचावर आगरी दुनियादारीमध्ये साकारलेला दिग्या असो की फॅन्ड्रीच्या स्किट मधला पिर्या, या सर्वांच्याच लक्षात तू राहतेस. स्किटमध्ये वाजणाऱ्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्येही विविध प्रयोग करण्याची तुझी ही हतोटी निराळीच. बॅकग्राऊंड सोबतच जेव्हा या मंचावर एखादा सांगीतिक भाग येतो तेव्हा तुझ्या बँडचा तालही तेवढाच सुमधुर असतो. तुझ्या बँडमधील हा गोडवा असाच टिकून राहो आणि तो प्रेक्षकांना अविरतपणे असाच आनंद देत राहो मित्रा. बस जिते रहो, गाते रहो, बजाते रहो, एवढीच शुभेच्छा. तुझाच मित्र. आणि आता पुढचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो संकर्षण कराडे यांना. संकर्षण. सगळ्या मान्यवर कलाकारांचं प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि खूप शुभेच्छा. माझा परम मित्र निलेश साबळे, झी मराठीचे खूप उपकार की त्यांनी मला तुझ्याविषयी हे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. माझं भाग्य. माईची कटकट साबळ्या. प्रिय डॉक्टर निलेश, नमस्कार निलेश, कसा आहेस? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसतोयस ना? हसायलाच पाहिजे. चकित होऊ नकोस, मला माहिती आहे की या वाक्याचा कॉपीराईट फक्त तुझ्याकडे, पण म्हटलं गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना एवढ्या आपुलकीने तू हा प्रश्न विचारतोस, मग आज मी विचारावा म्हणून विचारला. आणि मला माहिती आहे की याचं उत्तर होय, मी हसतोय असंच असेल, अगदी इथल्या करोडो प्रेक्षकांप्रमाणे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असं आपण नेहमी वाचतो, ऐकतो. अनेक तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा हेच सांगतात, पण तुझ्यासारखा डॉक्टर मात्र हे म्हणणं प्रत्यक्षात उतरवतो. पाहुणे पहा कोण कोण आले, त्यांच्याशी छान बोलायचं, गप्पा मारायच्या. ना ओळखतो मी. हा ना, वा वा. ओ काका, तुम्ही दहीहंडीला नाचता ना? ते सगळ्या सणांमध्ये नाचतात. आणि नाचतात ते गाणं लागतं ना, शोर मच गया शोर देखो आया माखन चोर. मी बरोबर ओळखतोय का सांग मला? कोण आहे? शत्रुघ्न सिन्हा साहेब. आई शपथ, जबरदस्त सर. मी बघितलं शत्रुघ्न सिन्हा साहेब. सर ते एक अरे शत्रुघ्न सिन्हा नाही आहेत. प्लीज गप्प बस. अशोक खांडेसर आहेत सर. एकदा बोला. खामोश, जली को रहते हैं राख. जाऊ दे आता. शपथ, खरंच शत्रुघ्न सिन्हा नाहीत यार. मामा कधी कधी खरं बोलतो ना आपला. अशोक खांडेसर आलेले आहेत. अरे हा, बरोबर बरोबर. कोण? अशोक आंबे. बरोबर. येस.
अशोक आंबे सगळ्यांना वाटतात ते, पण अशोक खांडे असं आडनाव. अच्छा, ओके ओके. ए, ते बघ कोण रे? हे बघ काय रे? ओळखतो काय? ओळखतो मी. सेम आरसा बघ. सनी देओल. सनी देओल कसे असू शकतात ते? अरे बाबा, सनी देओल यांचा फोटो पण आहे तसा. कुठे फोटो? या बघ. अगदी अगदी. वा वा वा. तुला कुठे भेटला? सर मी बघितलं थिएटरला. वा, काय बोलतायत ते? त्यांच्या पिक्चरला गेलो होतो मी. हा, कुठला पिक्चर आहे? कुठला? गटारी एक प्रेम कथा. गदर 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 एक प्रेम कथा. आई शपथ, म्हणजे खरंच सनी देओल आहे? आई शपथ. ते बोला ना. ओय कात्या. ओय कात्या. कात्या. का त्या गोष्टी विचारताय मला? ओय कात्या. ओय कात्या. आई शपथ, सेम नंदी शुमप यार. जबरी कडक. आई शपथ, यांना ओळखतो मी. हे मध्ये आहेत ते. ओम प्रकाश. मला मागे भेटले होते आत्ता. मी त्यांना विचारलं, काका कसे आहात? तर मला म्हणलं, मी मस्त आहे जयरामजी की. तू कसा आहेस? त्यांनी मला खूप मारलं मागे. का? मी त्यांना असंच उत्तर दिलं, मी बरा आहे. नमस्कार सर. नमस्कार. मी पत्रकार आहे. अशा काय आलाय मग गुंडाळून सगळं? ते पावसात भिजले मी. अच्छा, पावसात भिजलाय तुम्ही? हा. पेपर वाळलाय का? तो पण भिजलाय? नाही सर, तो ह्याच्यानंतर मी छापायला टाकणार सर. अच्छा अच्छा अच्छा. तर सर, माझा प्रश्न देवदत्त नागे सरांना आहे. सर, आज तुमची सगळी टीम इथं आली. मला खूप आनंद झाला. मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि मला विचारायचं की पण तुम्ही तुमची लेखिका का नाही आणली? तुमच्या सिरियलची जी लेखिका आहे ती का नाही आणली? म्हणजे लोकांना बघायला मिळालं असतं, बाकी काही नाही. आपल्या सिरियलला हां दोन उत्कृष्ट असे लेखक आहेत. हां एक म्हणजे श्री संतोष आयाचित सर हां. आणि दुसरे म्हणजे श्री आशुतोष पराणकर सर. नाही सर, एक लेखिका पण आहे सर, तुम्ही नेहमी सांगता सर. नाव मला कळेल त्यांचं आपल्याकडून. हो, विधी. कसं काय? ही, सर, तुम्ही नेहमी म्हणता की नाही हे सगळं विधी लिखित आहे, विधी लिखित आहे. तुमचा प्रश्न खरंच खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे. खूप चांगला प्रश्न आहे हा प्रश्न खरंच खूप चांगला आहे. चांगला प्रश्न आहे तुमचा. नाही सर, पण उत्तर तुम्ही स्वतः देणार की विधी लिखित असेल तरच देणार? बरं, प्रश्न तुम्हाला मौखिक हवाय का लिखित हवाय? मौखिक हवाय, लिखित हवाय का बौकिक हवाय? ते पण देऊ शकतात. थँक्यू सर, उत्तर मिळालं मला. आजी फार लांबून आल्या होत्या. पत्रकारांवरती हल्ला. डॉक्टर, खरं तर आम्हालाही तुझ्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. हा शो आमच्या आयुष्यातलं एक वेगळं वळण ठरलं आहे. आणि आज आम्ही साकारलेली पात्र जर घराघरात पोहोचली आहेत तर त्याचं सगळं श्रेय तुला जातं. मलाही बोलायचं आहे. कमीत कमी वाक्यात आपलं काम कसं चोख वटवायचं हे तुझ्याच लेखणीतून मला उमगले. मी काय बोलणार, म्हणजे जितका अभिमान मला विदर्भाचा आहे तितकाच या शोचा पण आहे. आणि आमच्या सगळ्यांतर्फे आणि जिलेट मार्क्स 3 तर्फे डॉक्टर तुला सलाम. आजवर न पाहिलेले यश आम्ही अनुभवतोय. त्यामागे आमच्या कष्टांइतकीच तुझ्या लिखाणाची जादू आहे. डॉक्टर, खरं सांगू, एक लेखक दिग्दर्शक म्हणून कलाकाराला जे स्वातंत्र्य हवं असतं भूमिका साकारण्यासाठी, आणि ते तू आम्हाला देतोस, म्हणून आम्हाला ते सहजरित्या प्रेक्षकांसमोर सादर करणं सोपं जातं. आणि हे स्वातंत्र्य नसतं तर कुठेतरी जकडलो गेलो असतो आणि मग ते फ्रीली काम करता आलं नसतं. पण ते तू करत नाहीस आणि ते आम्हा सगळ्यांना तू फ्री सोडलंस, त्यामुळे ते शक्य झालं.